नमस्कार ताईसाहेब. नमस्कार, नमस्कार नमस्कार. नमस्कार. मला विसरलात वाटतं. अहो तुम्हाला कसं विसरेन. ताईसाहेब आज तुम्ही दोघीच आलात. बेबीला नाही आणलं बरोबर. तुमचं कसं काय चाललंय. आमचं छान चाललंय. खोली भाड्याने द्यायची आहे ना. चंदू आम्ही निघतो. पण साहेब काय ठरवलं तुम्ही. मला पटकन काय ते सांगा, कारण की पुन्हा ही जागा तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये सापडणार नाही. मी फोन करतो तुला. ठीक आहे सर. काय रे संध्या काय झालं. काय नाही हो मावशी, ते नंतर फोन करून सांगणार आपल्याला. काय हो ताई, कोण आहेत ते. काय रे चंदू काय नाव त्यांचं. मावशी जय खानोलकर नाव आहे त्याचं. माझं घर भाड्याने घेण्यासाठी आला होता, पण घर भाडं ऐकून त्याचे डोळे फिरलेच बघ. मला नाही वाटत त्याला माझं भाडं परवडेल म्हणून. पुढच्या वेळेला माणसांचा अंदाज घेऊन घर दाखवायला घेऊन ये. या अशा ठिकाणी आधी ती राहायला येणार आहे. सुहास, ती जागा नाही घेता येणार आहे. आदितीची आई तिथे समाजसेवा करायला येते. रोजचं येणं जाणं असेल त्यांचं. तिथेच आदिती भाडेकरू म्हणून कशी राहील. मलाही माहित नव्हतं रे आदितीची आई तिथे येते ते. पण एका अर्थानं बरं झालं आपल्याला आधी कळलं ते. जे मापणकर म्हणून अजून एक एजंट आहे ज्याला मी सांगून ठेवले. तो एक जागा दाखवणार आहे संध्याकाळी, तीही बघून घेऊ. नाही अरे, आज संध्याकाळी नाही जमणार. आता काय झालं. मला विरारला जायचं तीर्थप्रसादाला. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायस्तनो हरि. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाया सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरः सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये पूजा कार्यार्थसिद्धये धर्मकार्यार्थसिद्धये. अतः श्रीमन्महागणाधिपतये नमः. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. ओम माल्यादीनि सुगंधीनि मालित्यादीनि मे प्रभो मया स्थानि पुष्पाणि. तुम्ही कशाला त्रास घेतला. अहो म्हणजे काय, आज घरात पूजा नाही का. अहो नातेवाईक येतात आणि हा शेजार धर्म नाही का. गणपतिग्वं हवामहे प्रियाळान्त्वा प्रियपतिग्वं हवामहे. नमानयति कश्चन शाश्वतपुष्पकाः सुभद्रिकां कंपलीनवासिनीम्. अभिनंदन अभिनंदन. नमस्कार. घ्या घ्या. हे कशाला एवढं. अहो आई बाबा आलेत. बस बस. तसं तुम्हाला उशीरच झाला नाही पोहोचायला. काय करणार, आजच नेमका गाडीचा ड्रायव्हर रजेवरती गेला. त्यामुळे दुसऱ्या ड्रायव्हरची अरेंजमेंट करण्यासाठी खूप वेळ गेला. आणि विरार पर्यंत स्वतः ड्रायव्हिंग करत यायचं. नको रे बाबा. अगं बाई थंड नाही. गणपती पूजन आहे ना, गिरगावातून आलोय. सॉरी सॉरी, म्हणजे तुमची अजून अरेंजमेंट झालेली नाही, लक्षातच आलं नाही माझ्या. सॉरी. थँक्यू. अहो हा एवढा आहेर तुम्ही उगाच आणला. असू द्या हो. आणि गणेश पूजन आहे ना आज. अहो कुणी तरी घरच्यांनी तरी आहेर करायला हवा की नको. आणि हो तुमचे दुसरे व्याही ते खूप मोठे आहेत ना,
अहो ते कसे येणार इथपर्यंत, नाही का? हो ना. मला हेच समजत नाहीये की अदिती ह्या सगळ्या परिस्थितीला कशी काय तोंड देत असेल. बिचारी अगदी चारही बाजूनी अडकली गेली. खरंच कधी कधी असं वाटतं ना की तिला काही दिवसासाठी या इथेच बोलावून घ्यावं. बरी आहेस ना तू? तुला का असं वाटतं? कुठल्या मुलीला लग्नानंतर माहेरसारखं आयुष्य वाटायला येतं ग? तिने तुला सांगितलं का की तिला त्रास होतो म्हणून? आपल्याला हे सहन करणं वाटतं, पण तिला तसं वाटत नसेल तर? अदितीला त्रास होतोय हे ती कधीच सांगणार नाही, पण याचा अर्थ तिला त्रास होत नाहीये असा तर होत नाही ना. आणि आज तर आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलंय. एकटी पडली बिचारी ती, आणि माझी इच्छा असूनही मी तिला साथ देऊ शकत नाही. हेच मला म्हणायचं होतं. तुला तिची मदत करायची आहे की नुसतं बघत बोलत बसायचंय तिच्याबद्दल? अगं तिची काळजी करून काहीही होणार नाहीये. मग मी दुसरं काय करू शकते? ताई तुला तर यांचा स्वभाव चांगलाच माहितीये ना ग. अगं बायको म्हणून इतकी वर्ष तू त्यांचं ऐकत आलीयस, आता आई म्हणून स्वतःचं ऐक. इतकी वर्ष स्वतःची मतं डावलून तू संसार केलास, आता तरी स्वतःचा निर्णय घे. मी कोणालाही विरोध करू शकत नाही, कोणाला उलटून बोलू शकत नाही, हे तुला चांगलंच माहितीये ना ग. धन्य आहेस तू आणि तुझी भीती. बस अशीच हातावर हात धरून जमणार नाही म्हणत तू तिचा इतका विचार करतेस, पण तिला काय वाटतं याचा तरी विचार कर ना. पण तुला विचार करण्याशिवाय दुसरं काहीही येत नाही. पण यापुढे मी विचार करणार नाही आणि गप्प सुद्धा बसणार नाहीये. जे काय करायचं आहे ना ते मीच करून दाखवेन. आय एम सॉरी अदिती. रजनी, सकाळी तू म्हणाली होतीस ना चॉकलेट वाटणार म्हणून, मग आणलीस का? अरे हो, म्हणजे काय, बरं झालं आठवण करून दिलीत. हे घ्या. हे कशाबद्दल? अरे असं काय करता, ही चॉकलेट्स मिस्टर नवरे यांची लबाडी पहिल्यांदा सगळ्यांच्या समोर आल्याच्या आनंदाप्रित्यर्थ आहेत. घ्या घ्या, जास्त गोड लागतील, घ्या. आठवत आहे ना, ते आपल्याला गाळ म्हणाले होते, गाळ. आपण गाळ? नॉनसेन्स. असं कसं म्हणू शकतात ते सगळ्यांना गाळ? काय गाळ म्हणाले तुम्हाला? ते तुम्हाला नाही, आपल्याला गाळ म्हणाले ते. बरं आहेत कुठे नवरे? बाहेर काढ. नंदिनी काढ. नाही आज होऊनच जाऊ दे. देवयानी ये. नवरे, आमची तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आम्ही तुम्हाला काय समजत होतो आणि तुम्ही काय निघालात? ए गप्पा काय मारतेस त्यांच्याशी? थोबाडीत मार त्यांच्या. बावळट माणूस आम्हाला गाळ म्हणतो, वाटेल ते बोलतो. हळू हळू. हळू काय? असल्या माणसाला 10 मारून 1 मोजली पाहिजे. हळू. तिलोत्तमा अगं बास. त्यांच्या लबाडीत जरी माझा हात नसला ना तरी यात माझा हात आहे. माझा तर शाप आहे ह्यांना. हा माणूस पुढची 7 जन्म फक्त नावानेच नवरे राहिलो पाहिजे. नंदिनी प्लीज आजच्या दिवस सहन कर, पण आज आम्ही गप्पा बसणार नाही. मी सुया आणते. थांबा, सगळे जण याला टोचूया आपण. बापरे. आणा आणा. हे बघ, हे बघ, हे घे. पिना मिळाल्या. धर पटकन घे. पिना टोचायला मिळालं आम्ही नाकाला
अरे बास बास बास, किती माराल त्याला? पुढच्या वेळी राग काढायला थोडासा जीव राहू दे त्याच्यात. मला एक कळत नाही, त्या बावल्याला मारून मिळतंय का तुम्हाला आनंद? पण काही म्हणा, या सगळ्याचं क्रेडिट मिस अदितीना द्यायला पाहिजे. अदिती प्लीज घे ना. अगं घे. थँक्यू. अरे थँक्यू काय, तुझ्यामुळे हे सगळं झालं. काय आहे, नैनाने जर गडबड केली नसती तर नवरेंनी त्यांचाच कोणीतरी कॅन्डिडेट चिकटवला असता ना ह्या जागी. पण त्या गडबडीमुळे तू आलीस, सो थँक्यू सो मच. खरंय, मी आतापर्यंत सरांना जे जे सांगितलं ते सगळं त्यांनी ऐकलं. पण नवऱ्यांवर त्यांचा आंधळा विश्वास आहे ना, त्यामुळे माझी काही सांगण्याची हिंमतच होत नाही. आणि त्यामुळे या नवऱ्यांची दादागिरी वाढत चाललीये. पण चला एक बरं झालं, प्रियाच्या जागी एक मुलगी आली, नाहीतर तिचं काम करता करता म्हणजे 750ची लोकल चुकायची. मुलं बिचारी व्याकुळ व्हायची हो. चला आता ही आली आहे ना, आता रात्री जाताना अळू घेऊन जाईन. म्हणजे व्हेरी गुड. अळूची भाजी, मला ऐकूनच भूक लागली. ए जुई, तू तिथे काय करतेय? तुला ना सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. ये इकडे, ये चल, ये पटकन, मार त्याला. काय सारिका, असं नुसतं लांबून आमंत्रण काय देतेस? जुईला असं घ्यायला जायला लागतं तिच्या जागेवर. ये ग. अगं घाबरतेस काय तू अशी? चल देवयानी बाजूला हो, जुई येते ना. आली आली. ये. हा, मार 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 जुई मार मार. नवरेबद्दलचा जो राग आहे ना तो व्यक्त कर, बरं वाटेल. मार मार ग. तू मार ग. ए, तू घाबरतेस का नवऱ्यांना? नाही आवडतात तुला ते? नाही ना, मग मार मार. मजा येते मार चांगलं. अगं, हे बघ, असं आपल्याला गाळ कान म्हणतो पिळतो. वाट. हे बघ, केस उपट म्हाताऱ्याचं केस. मार. हे बघ, मार. हे बघ, मजा येते जोरात की मार नाही? चांगलं. अरे देवयानी त्या हाताने मार बरं. मार ना. तुम्ही हे पण नवऱ्याला चॉकलेट देऊयात काय? हॅलो, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स. हॅलो, जागेचं काय झालं? चांगली आहेत पण थोडी आत आहे. तू इथल्या इथे काय फोन करतेस आणि पकडलो गेलो तर? ठेव आता. सॉरी. कोणी कोणी काय काय आणलंय आज? अगं मी आज वरण भातच आणला. थोडी असं काका तुम्ही काय आणलं? तू काय? खा डबा खा. आणि आमच्या मावशी बघा मेसवाल्या, चपाती आणि लोणचं. भाजी टाकायच्याच विसरल्या. आणि काय ग नाही ना, तू काय नुसती चटणी घेतलीस पाना? डबा आणलाच नाहीस का? तर विसरलीस फोटो काढायच्या नादात? नंदिनी मॅडम, मी आणि अमितनी पिझ्झा ऑर्डर केलाय, तो आम्ही शेअर करणार. ओके? अगं ए, तू मला का नाही सांगितलं? मी पण ऑर्डर केला असतं ना. सॉरी यार, नेक्स्ट टाइम नक्की. नका ग असे पिझ्झे वगैरे खात जाऊ, बरं नाही ते प्रकृतीला. आणि तू अमित, आधी ती ऑर्डर कॅन्सल कर. नाहीतर मेथीची भाजी खा. तर 1 मिनिट, एकदा केलेली ऑर्डर परत कॅन्सल करता येत नाही. हा, आणि मला नाही आवडत मेथीची भाजी वगैरे. नाही ना, तू कशाला एवढी चिडचिड करतेय? अगं नंदिनी मॅडम नाही आवडत मेथीची भाजी, म्हणूनच ते तुला आग्रह करतायत ना एवढा. आणि मुळात
नंदिनी मॅडमसाठी घरून खास तयार करून आणलेली बटाट्याची भाजी आली आहे अरविंद काकांकडून. काही ओ वगैरे करायची गरज नाही हा. सगळ्या भाज्या खाते मी. हे बघ पानात वाढून पण घेतले. दिसतंय. आणि काय करायची नाही, तुला कोण सांगितलं होतं चुगल्या करायला? मी कुठे काय केलं? अरे ओ एक मिनिट, भांडू नका. आधीच घरात मुलांवर ओरडून ओरडून माझा घसा बसलाय, ते काय कमी आहे का? भांडू नका, जेवताना भांडू नये. आणि जरा तोंडाचा वापर खाण्यासाठी सुद्धा करत जा. खाली पण बडबड, इथे पण बडबड. घ्या बटाट्याची भाजी घ्या. आम्हाला सांगा तोंडाचा वापर खाण्यासाठी करायला, आणि भाज्या मात्र नंदिनी मॅडम साठी आणा स्पेशल. अब तुम्हाला काय नाही म्हणतो का? घ्या ना, घ्या घ्या. कदम, नेक्स्ट टाइम माझ्यासाठी कच्च्या टोमॅटोची भाजी. हो करतो ना. आणि काका पडवळ्याची भाजी करताना ती खूप सुरेख होते, ती एक घेऊन या. काका तुम्ही ना मला दुधी भोपळ्याची भाजी घेऊन या. हो अगं काय चाललंय? त्यांना काही कमी काम आहेत का? त्यात तुम्ही अजून पदार्थांची नावं सांगताय. असू दे. अरे ये जय ये बस ये. बटाट्याची भाजी खाणार? हो घेतो. घे. ठीक आहे, येते ना बटाट्याची भाजी. वाव, मस्त वास येतोय. कोणी केली? वहिनीने दिला डबा. गोडा मसाला. वासावरून बरोबर ओळखलं मी. गोडा मसालाच येणार आहे. हो. काय ग आदिती, काय कुठे निघालीस? तुला नाही डबा खायचा? बस. नाही, मी सकाळी निघताना नाश्ता करून आले ना, तर आता भूक नाहीये मला. तुम्ही जेवा. हा अगं, तुला नाही जेवायचंय तर निदान आम्हाला तरी डब्बा दे ना. कसं आहे, आमच्याकडे पद्धत आहे, आम्ही सगळेजण एकमेकांचा डब्बा शेअर करून खातो. वांग्याची भाजी? वांगी स्वस्त झालीत वाटतं. त्याचा मसाला बघा कुठला ओळखता येतं मला. गोडा मसाला. अरे दोन्ही भाजींमध्ये गोडा मसाला आहे. म्हणजे जय आणि आदितीच्या डब्यात सेम भाजी? जय आणि आदितीच्या डब्यात सेम भाजी? तुमची आई कोकणातली आहे का? हो. अच्छा. मग त्या तिथल्या त्या आंबेकरांचा मसाला वापरत असतील. हो. तरीच म्हंटल, मग तर चव पण सेम असेल. माझी वहिनी तिथलीच आहे ना, ती पण त्यांचाच मसाला वापरते. हो का? हो. अरे वा. जय, मसाल्यातली बरीच माहिती आहे तुला. ते काय, वहिनी आयुष्यभर सगळं करून घालणार नाही ना, त्यामुळे माझं मला शिकावं लागणार आहे हळूहळू. छान, गुणी आहे अगदी. माझ्यासाठी पण हा मसाला मागव. हो नक्की.
काय माझ्या मुलांना चमचमीत आवडतं ना, आणि मी भाज्यांमध्ये गुळ घालतो. बर आदिती इकडे, तुला तो आंबेकरांचा मसाला घातलेली भाजी खायची नसेल तर तू आमच्या अरविंद काकांनी केलेली बटाट्याची भाजी खा बस. नंदिनी मॅडम साठी स्पेशल आणली त्यांनी. एक मिनिट. तुझी बहिणी आणि तुझी आई या दोघी जणी एकाच ठिकाणच्या आहेत. अग्रेड. नाही म्हणजे त्या दोघी जणी एकच मसालाही वापरत असतील हे सुद्धा मान्य आहे, पण तरी सुद्धा तुमच्या दोघांच्या डब्यामध्ये एकच भाजी कशी काय?